आषाढी वारीत एका व्यक्तीला ढकलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। आषाढी वारी दरम्यान घडल्याचा दावा करण्यात येणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीला बाजूला ढकलल्यासारखे दिसत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला। वारी म्हणजे समतेची परंपरा आहे, जिथे श्रीमंत गरिबाचा कोणताही भेदभाव नसावा, अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना दिसत आहेत। त्याचवेळी गर्दी नियंत्रणासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचेही दिसत आहे। या दरम्यान एका व्यक्तीला गर्दीतून मागे ढकलल्यासारखे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे। हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेकांनी या घटनेचा निषेध करत संबंधित व्यक्तीशी गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी पूर्ण घटनेचा संदर्भ समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये असे मत व्यक्त केले आहे। काही सेकंदाचा व्हिडिओ संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आषाढी वारी ही महाराष्ट्राची भक्ती, समता आणि बंधुत्वाची परंपरा मानली जाते। लाखो वारकरी कोणताही भेदभाव न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात। त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे अनेक वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरवर्षी वारीमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून कडक कारवाईची सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाचे नियोजन केले जाते। अशा परिस्थितीत काही वेळा भाविकांना थांबवणे किंवा बाजूला करणे आवश्यक ठरू शकते। त्यामुळे व्हिडिओतील घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली याची अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे, परंतु असा भेदभाव नसावा अशा सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आता तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? त्या गरीब व्यक्तीसोबत जे घडलेलं आहे ते खूप चुकीचं आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।